नमस्कार मुलांनो, मी सपना टीचर तुम्हाला आज इयत्ता 7वीचा इतिहास व नागरिकशास्त्र या विषयातील पहिला धडा शिकवणार आहे. आणि हे आपलं इतिहासाचं पुस्तक आहे. किती मस्त पुस्तक आहे ना. आणि यातला आपण आता पहिल्या धड्याकडे वळूयात. तर आपला पहिला धडा आहे इतिहासाची साधने. तर या धड्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत की समजून घेणार आहोत नेमकी इतिहासाची साधने कोणती कोणती आहेत. भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागच्या वर्षी केला. म्हणजे आपल्या गेल्या वर्षी आपण सगळ्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास केला होता. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे प्राचीन केला, आता मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाअखेरपर्यंतचा मानला जातो. हे महत्त्वाचे लक्षात ठेवा की जो मध्ययुगाचा कालावधी किती आहे, 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाच्या अखेर मानला जातो. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. भूतकाळात इतिहास म्हणजे काय पहिलं समजून घेऊ. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. याच्या आधी तुम्ही गेल्या वर्षी हे व्याख्या शिकली आहात. माहिती आहे का तुम्हाला इतिहास हा शब्द कसा तयार झाला आहे. इतिहास हा शब्द इति, ह आणि आस ही इतिहास शब्दाची फोड केली आहे, असा तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ असे घडले असा आहे. इतिहासाचा अर्थ काय आहे, असे घडले. म्हणजे जे काही इतिहासात घडले, पूर्वी घडले, त्याला सगळ्याला इतिहास असं म्हणतात. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. जसं आपण इतिहासातल्या वेगवेगळ्या व्यक्तींचा अभ्यास करतो. समाज कसा होता, जसं हरप्पन सिव्हिलायझेशन आपण बघितलं आहे की त्या काळाचा समाज, स्थळं, वेगवेगळी ठिकाणं, मोहनजोदडो, हरप्पन सिव्हिलायझेशन आपण सगळं असा अभ्यास केला आहे ना. आणि काळ म्हणजे जसं की मध्ययुगीन काळ, अर्वाचीन काळ, प्राचीन काळ. यानुसार व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधनं असं म्हणतात. म्हणजे तुम्ही कुठलं पण वस्तू उचलली, कुठला पण दगड उचलला आणि हा फार मध्ययुगीन काळातला वगैरे असं कुणी सांगायला लागलं तर आपण विश्वास ठेवणार आहे का? नाही. कारण तो पुरावा आपल्याला विश्वासावरच आधारित असला पाहिजे. आता या साधनांचे प्रकार पडतात. कोणते कोणते? भौतिक साधनं, लिखित साधनं आणि मौखिक साधनं असं वर्गीकरण करून आपण त्याची माहिती घेऊ. इतिहासाच्या साधनांचं मूल्यमापनही करू. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करायला लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यायला लागतो. ही साधने तपासून घेणं गरजेचे असते. त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनाच्या तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. म्हणजे की आपल्याला काही घटना घडलेल्या असतात इतिहासातल्या, त्या इतिहासात घडलेल्या घटनांचा अभ्यास आपल्याला व्यवस्थित चिकित्सकपणे करायचा आहे. असंच नाही करून चालणार ना की या घडलेल्या घटना खरंच खऱ्या होत्या. काही इथे पडलेला बुरुज ढासळलेला असतो, त्या ढासळलेल्या बुरुजाची स्वतःची एक कथा असते किंवा वस्तू सापडलेल्या असतात. तर त्या सगळ्यांचा अभ्यास करताना आपल्याला चिकित्सकपणे आणि तारतम्याने करावा लागतो. आता सर्वात प्रथम आपण इतिहासातली भौतिक साधने बघूया. तर ही जी इतिहासातली भौतिक साधनं आहेत ती कोणती कोणती आहे बघूयात. ही भौतिक साधनं, एक म्हणजे स्मारकं. स्मारकं म्हणजे काय की थोर पुरुषांच्या नावानं किंवा जी स्मारकं केली जातात, जसं की ताजमहल हे स्मारक आहे, शहाजहानने बांधलेलं स्मारक. मुमताजसाठीचं इमारती वेगवेगळ्या, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट आणि किल्ले ही सगळी काय भौतिक, ही सगळी भौतिक साधनं आहे. ह्याच्यावरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधनं म्हणतात. भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत. कोणते कोणते प्रकार आहेत बघा बरं. एक आहे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे असे होत. तसेच स्मारकांमध्ये समाधी, कबर, विरगळ, तसेच इमारतींमध्ये
राजवाडे, मंत्रिनिवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरं यांचा समावेश होतो. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. आपण बऱ्याचदा असं होतं की फिरायला जातो, वेगवेगळ्या किल्ल्यांवर जातो, तर आपलं लक्ष येतं की डोंगरावरती किंवा उंच ठिकाणी बांधलेले हे गिरिदुर्ग असतात, जंगलात असतात ते वनदुर्ग, पाण्यात बांधलेले असतात ते जलदुर्ग आणि जमिनीवर असतात ते भुईकोट. तर तसंच स्मारकं असतात, काही समाध्या असतात, जसं की मी तुम्हाला ताजमहल सांगितलं होतं, काही कबरी असतात, काही वीरगळ असतात. तर ह्या इमारतींमध्ये आणखीन पण आहे की राजवाडे, मोठे मोठे राजवाडे, मंत्र्यांचे निवास, राणींसाठी राहणारी राणीवसा आणि सामान्य जनतेची घरं यांचा समावेश. म्हणजे आपल्याला प्रत्येक कालखंडाचं प्रत्येक वास्तुकलेमध्ये वेगळं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. याच्यावरनं कळतं की त्या काळात काय परिस्थिती होती, लोक कशा आर्थिक परिस्थितीत राहत होते, त्यांची कला कशी होती, काय प्रकारचं त्यांची बांधकामाची शैली होती, हे सगळं आपल्याला त्याची माहिती मिळते. आता नाणी कसा इतिहास सांगतात तुम्हाला माहिती आहे का? आपण म्हणजे 50 पैसे, 4 आणे फार वापरले जायचे. आता 4 आणे कोणी वापरतच नाही. पण मग ही नाणी फक्त 4 आणे, 8 आणे, 1 रुपया होती का? नाही. तर याच्या आधीही अनेक प्रकारची नाणी वापरली जायची. पण मग ती इतिहास कशी सांगतात? आता जाणून घेऊयात बरं का आपण. प्राचीन काळापासून कवडी, दमडी, धेला, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित होती. म्हणजे आत्तापर्यंत पैसे 50 पैसे आहेत वापरात, पण आपल्याला आणा माहिती नाही आहे, आपल्याला कवडी माहिती नाही, दमडी माहिती नाही, धेला माहिती नाही. तर सध्या रुपया आपल्या चलनामध्ये आहे. ही नाणी प्रचलित होती. नाण्यांवरनं काही म्हणी आणि वाक्प्रचार पण तयार झालेत. उदाहरणार्थ, 1 फुटकी कवडी देणार नाही, चमडी जाय पर दमडी न जाय, पैचा हिशोब ठेवणं आणि सोलं आणि सच. विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची असतात. म्हणजेच वेगवेगळे राज्यकर्ते होते, त्यांनी त्यांची नाणी जी होती ना ती कधी सोन्याची, तर कधी चांदीची, कधी तांब्याची तयार केली होती. नाण्यांवरनं राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते. कारण जी नाणी असतात त्याच्यावर काही ना काहीतरी लिहिलेलं असतं, त्यामुळे आपल्याला त्याची माहिती मिळते. तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची सुद्धा माहिती मिळते. त्या काळातील धातुशास्त्राची प्रगती समजते. सम्राट अकबराच्या नाण्यांवरील रामसीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यांवरील शिव पार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. म्हणजे हे मुस्लिम राज्यकर्ते होते तरी सुद्धा त्यांनी रामसीता आणि शिवपार्वतीच्या प्रतिमा ठेवल्या. त्याच्यावरून कळतं की त्या काळामध्ये हिंदू मुस्लिम ह्यामध्ये एकोपा होता, सामंजस्य होतं. पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. त्या काळातील भाषा व्यवहार हा आपल्याला समजतो. आता इथे आपल्याला दिसतंय की इथे बघा नाणी आहेत, ही पेशवेकालीन नाणी, इथं पूर्ण पर्शियन भाषा दिसते. परत इथे हैदर अलीचं नाणं, याच्यावर शिवपार्वतीचं आपल्याला चित्र दिसतंय. शिलालेख म्हणजे दगडांवर किंवा भिंतींवर कोरलेले लेख. उदाहरणार्थ, तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख चालुक्य, राष्ट्रकुल, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळाले आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. राजाज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती त्यावर कोरलेली असे. राजाज्ञा म्हणजे काय की राजाने एखादी जर आज्ञा दिली असेल प्रजेला, तर ती सगळ्या लोकांना कळावी म्हणून दगडाच्या शिलालेख ताम्रपटावर लिहिलेली असायची. आणि जे काही निवाडा, एखादी घटना घडली असेल, ते काही निवाडा असेल त्याचा, तेही त्याच्यावर लिहिलेलं असायचं. आता तुमच्या माहिती करता खास चैत्य, विहारे, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शस्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्य ही सर्व भौतिक साधने आहेत. लिखित साधने त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन,
मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. म्हणजे याचाच अर्थ की मध्ययुगामध्ये अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपी होत्या आणि विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यावरून आपल्याला मध्ययुगातल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ यांचीही माहिती आपल्याला मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधनं असं म्हणतात. आता इथे बघा राजदरबारातील वंशावळी. लिखित साधनं कशी कशी बघा. राजदरबारातील वंशावळी किंवा राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, न्यायनिवाडे, आज्ञापत्र, ग्रंथचरित्र, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बखरी व तवारीख. ओके, म्हणजे ही सगळी काय झाली लिखित साधनं. या लिखित साधनांमधनं आजही आपण बऱ्याच प्रमाणामध्ये अभ्यास करून याची माहिती मिळवतो की त्या त्या काळातली परिस्थिती काय होती ती. या काळात परकीय प्रवासी भारतात आले. म्हणजे कोणत्या? मध्ययुगीन काळात परकीय प्रवासी भारतात आले. त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिली. त्यात अल्बेरुबी, इब्न बतूता, निकोलस, मनुची यांचा समावेश होता. बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते. तवारीख किंवा तारीख म्हणजेच घटनाक्रम. अल्बेरुबी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना महमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तारखा उपलब्ध आहे. या सर्व व्यक्तींनी तारखा लिहून ठेवल्या होत्या. तवारिखा म्हणजेच तारखा लिहून ठेवल्या होत्या तर त्या उपलब्ध आहेत. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आलेला आहे. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला आहे. खबर म्हणजे बातमी आणि बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. मराठीतही अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा आपल्याला ऐकीव माहितीवर भर दिल्याचे आढळते. महिकावतीची बखर, सभासद बखर, 51 कलमी बखर, चिटणीसांची बखर, भाऊसाहेबांची बखर, खारड्याच्या लढाईची बखर या काही बखरी होत. रॉबर्ट आर्म, M.C. स्प्रेंगल आणि ग्रँट डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही तितकेच महत्त्वाचे. आता आपल्याला इथे करून बघायला सांगितलं. काय करायचं आहे? पोवाडे आणि आदिवासी गीते यांचा संग्रह करायचा आहे. वेगवेगळे पोवाडे आपल्याला उपलब्ध आहेत, ऑनलाईन उपलब्ध आहेत किंवा पुस्तकांमध्ये मिळतील. तुम्ही त्याचा संग्रह करायचा आहे. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचे सादरीकरण करायचं आहे. आणि आता मौखिक साधने. ठीक आहे, आपण भौतिक पाहिली, लिखित पाहिली. आता आपण मौखिक साधने पाहू. लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा. दंतकथा म्हणजे काय? की लोकांनी रचलेल्या दंतकथा. दंतकथा म्हणजे एखादी गोष्ट तितकीशी खरी नाही वाटत आहे की अनेक गोष्टी अशा आपल्याला पटत नाहीत म्हणाला, म्हणजे दंतकथा असतात. मिथके पण तितकेसे ऐकीव माहितीवरच असतात. यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधनं म्हणतात. आता मौखिक साधनांमध्ये काय काय येतं बघा बरं. सगळ्यात पहिलं तर पोवाडे, म्हणी, कथा, मिथके, लोकगीते, गाथा, श्लोक हे सगळे मौखिक साधनात येतात. वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालू राहतेच. या संशोधनातूनच नवीन साधने, नवी माहिती समोर येते. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. उदाहरणार्थ, आपल्या आजी आजोबांच्या काळातील, आईवडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काही प्रमाणात आपल्याला फरक पडल्याचे दिसते.
तानाजीचा पोवाडा या पोवाड्याचा करता तुळशीदास शाहीर आहे. या पोवाड्यात सिंहगडच्या मोहिमेचे वर्णन आहे. पोवाड्यात तानाजी, शेलार मामा, शिवाजी महाराज, वीर माता जिजाबाई यांचे सुंदर स्वभावचित्र दिले. स्वभावचित्र म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचं वर्णन, पण ते स्वभावचित्रण केलंय. सदर पोवाड्यातील काही भाग इथे दिलेला आहे. तर तो भाग पोवाड्याच्या स्वरूपात आपण बघायचा आहे. मामा बोलला तो तुम्ही बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा त्याची. मामा बोलायला लागला, 80 वर्षाचा म्हातारा, म्हणजे शेलार मामा किती 80 वर्षाचा म्हातारा आहे. लगीन राहिलेलं आहे रायबाचं, तो मजला सांगावी. तो काय सांगतोय? रायबाचं लग्न राहिलंय माझ्या तानाजी सुभेदारा. तानाजी मालुसरे सुभेदार होते ना, जे गेले सिंहगडाला गेले. रायबाचं लग्न होतं, त्याचे पठिरे पाहिले नाही, पुढारे पाहिले. त्याने पाठी नाही, मागं नाही पाहिलं, पुढं नाही पाहिलं. ज्याने आंबारे खायला बाठा बुजरा लाविला, त्याने अशी अतुल्य कामगिरी दिली. त्याचे झाड गुणी आंबे बांधले. किल्ला हाती नाही आला, सिंहगड किल्ल्याची वार्ता काढू नको तानाजी सुभेदारा. ते सांगतात की तो किल्ला काही साधा नाही आहे सर करायला. जे गेले सिंहगडला ते मरुणक्षणी गेले. तो म्हणतोय, शेलार मामा म्हणतो की सिंहगडला जाणारे मरून जात आहेत, तुमचा सपाटा होईल. तेव्हा तुमचं पार सपाटा होईल रे, नका जाऊ तानाजी. तेव्हा तानाजी मालुसरे काय म्हणतात? असं बोलू नको रे मामा, आम्ही सूर मद्र क्षत्री नाही भिणार मरणार. तर आम्ही काही घाबरत नाही, आम्ही मरणाला घाबरणार नाही, आम्ही लढणार. ऐतिहासिक साधनांच्या जतनांचे उपाय सुचवा. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणं आवश्यक आहे. त्याची विश्वसनीयता तपासावी लागते. त्यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती हे शोधावं लागतं. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवायला लागतो. लेखकाचा खरे खोटेपणा, त्याचे व्यक्तिगत हित बोलते व्हा, म्हणजे हे आपल्यासाठी बरं का. तर ऐतिहासिक साधनांच्या जतनांचे उपाय सुचवायला सांगितलेत. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणं आवश्यक असते. त्याची विश्वसनीयता तपासावी लागते, कारण त्याचं खरे खोटेपणा ठरवायला पाहिजे ना. यातील अस्सल साधने कोणती, बनावट कोणती ते शोधायला लागतं. अंतर्गत प्रमाणक पाहून त्याचा दर्जा ठरवावा लागतो. लेखकांचा खरे खोटेपणा, त्याचे व्यक्तिगत हितसंबंध, म्हणजे काही लेखक खरं खोटं पण लिहितात बरं का. त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. आणि ही माहिती ऐकीव आहे का त्यांनी स्वतः पाहिली आहे यालाही महत्त्व असते. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करायला लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणं गरजेचं असतं. इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते. मित्रांनो, आपला धडा तर पूर्ण शिकून झालेला आहे, पण आता आपण या धड्याचा स्वाध्याय बघूयात. तर सगळ्यात पहिलं आपल्याला खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावं शोधून द्यायला सांगितलेली आहेत. तुम्हाला दिसत आहेत का काही नावं? मला तर दिसलेली आहेत. मला दिसलेली नावं तुम्हाला दाखवते. धडा पहिला, स्वाध्याय, खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा. आता मी इथे शोधलेली नावं सांगते. शिलालेख, लोकगीते, ताम्रपट, आज्ञापत्रे, बखरी, चर्च. इथे अजून एक राहिला मला दिसला, खलिते. तुमच्याशी बोलताना आणखीन एक दिसला आहे, तो म्हणजे खलिते. आता आपण इथे राऊंड करूया, खलिते. तर असंच तुम्हाला जर काही नवीन आणखीन सापडलं तर मला सांगा, आपण डिस्कस करू याच्यावर. दुसरा प्रश्न आहे, लिहिते व्हा. स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला, स्मारकांमध्ये समाधी, कबर आणि विरगळ यांचा समावेश होतो, असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. दुसरा प्रश्न आहे आपला, तवारीख म्हणजे काय? याचं उत्तर आहे पान क्रमांक 3, सेकंड पॅराग्राफ. तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम, असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं.
इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात? याचं उत्तर आहे हे पान क्रमांक 4 आहे. लेखकांचा खरे खोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास आपल्याला करायला लागतो. हे सगळे पैलू आपल्याला बघायला लागतात लेखकांचे. आता इथे गटातला वेगळा शब्द शोधून लिहायचा. भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित साधने, मौखिक साधने. आता मी तुम्हाला धडा शिकवला, तुम्ही सांगू शकता ना मला हे काय नेमकं गटातनं बसणारा? तर हा आहे अलिखित साधने, हा आपल्या गटात बसत नाही. दुसरे स्मारके, नाणी, लेणी, कथा. आता आपण बघूया. स्मारके काय? भौतिक साधन. नाणी काय? भौतिक साधन. लेणी काय? भौतिक साधन. पण कथा काय? लिखित साधन. त्यामुळे हे येणार नाही. आता भूर्जपत्रे. भूर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे. आता आपण बघूया. आता भूर्जपत्रे काय? लिखित साधन. मंदिरे काय? भौतिक साधन. ग्रंथ काय? लिखित साधन. चित्र काय? लिखित साधन. त्यामुळे इथे आपल्याला मंदिरे हे वेगळा शब्द गटातनं बसणारा. आता ओव्या, तवारिका, कहाण्या आणि मिथके. ओव्या काय? मौखिक साधन. तवारिका, तवारिका म्हणजे तारीख, म्हणजेच आपल्याला काय. आणि कहाण्या म्हणजे काय? मौखिक साधन. मिथके मौखिक साधन. आणि तवारिका काय? लिखित साधन. त्यामुळे हे याच्यामध्ये बसत नाही. आता आपल्याला चौथा प्रश्न सोडवायचा. संकल्पना स्पष्ट करा. तर सगळ्यात पहिले भौतिक साधने. भौतिक साधन म्हणजे काय? भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे होत. तसेच स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ, तर इमारतींमध्ये राजवाडे, मंत्रिनिवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरं यांचा समावेश होतो. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेच्या दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादी मिळते. यालाच सगळ्याला आपण काय म्हणणार? हे सगळं काय? भौतिक साधन. ही आकृती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही ही पाठ करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इतकं चित्र तुम्ही पाठ केलं व्यवस्थित की तुम्ही हे बाकी सगळं एक्सप्लेनेशन देऊ शकता. चौथ्यातला दुसरा प्रश्न आहे लिखित साधने. तर पान क्रमांक 2 वरती लिखित साधने. त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सणसमारंभामध्ये याचीही माहिती मिळते. यालाच आपण काय म्हणणार? लिखित साधने. ही पण आकृती तुम्हाला खूप उपयोगी आहे समजून घ्यायला आणि एक्सप्लेन करायला. हे मोठे प्रश्न आहेत, त्यांना जास्त मार्क असतात. आता आपला तिसरा प्रश्न आहे चौथ्यातला, मौखिक साधने. मौखिक साधने म्हणजे काय? तर मौखिक साधनांमध्ये आपल्याला इथे बघा पान क्रमांक 3, लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात. ही सुद्धा आकृती फार महत्त्वाची, म्हणजे याने तुम्हाला स्पष्टीकरण लिहिणं सोपं जाईल. आता 5वा प्रश्न. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का? तुमचे मत सांगा. तुम्हाला वाटतं का की ऐतिहासिक साधनांचं मूल्यमापन करणं आवश्यक आहे का? मला वाटतं बाबा. कारण पुस्तकात जे दिलं त्याची मताशी मी सहमत आहे की मूल्यमापन केलं पाहिजे. का? इथं तुमचं मत तुम्ही लिहायचं पण इथं पुस्तकातलं मत मी दाखवते. पान क्रमांक 4 वरचे हे बघा. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करायला लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणं गरजेचं असतं. त्यामुळे इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा, तटस्थपणा फार महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांनो, मला एक गोष्ट करेक्ट करायची आहे. ती म्हणजे क्वेश्चन नंबर 2
तो तिसरा प्रश्न होता, इतिहास लेखनात लेखकाचे कोणते पैलू महत्त्वाचे आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला हे सांगितलं होतं, पण हे नाही आहे उत्तर. तर खरं उत्तर आहे हे, इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा तटस्थता फार महत्त्वाची. याबद्दल सॉरी, पण क्वेश्चन नंबर 2चं तिसऱ्याचं खरं उत्तर हे की इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा तटस्थता महत्त्वाची. आता जो आपला 6वा प्रश्न आहे, तुमचं मत, हे सगळं तुमचं मत आहे. शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो. तुम्हाला काय वाटतं, खरं असेल का हे? आता आपण बघूयात की शिलालेख म्हणजे काय. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. उदाहरणार्थ तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख. चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाज जीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. तर अशा प्रकारे इथे शिलालेखाबद्दल माहिती आपण वाचली. तर तिथं तुमचं मत लिहायचं की तुम्हाला वाटतं का पुरावा मांडला जातो. मला वाटतं पुरावा मांडला जातो, कारण त्या काळाची परिस्थिती, त्या काळच्या गोष्टी त्यामध्ये लिहिलेल्या आहेत. 6चा दुसरा प्रश्न आहे, मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. आता बघा, मौखिक साधने म्हणजे काय की लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात की त्या त्या काळामध्ये, त्या त्या परिस्थितीमध्ये कोणत्या कहाण्या रचल्या गेल्या, काय दंतकथा होत्या, काय मिथके होती, कोणते पोवाडे होते, काय लोकगीतं होती, ओव्या कशा होत्या, या सगळ्यावरनं आपल्याला ती साधनं एका मुखातनं दुसऱ्या मुखापर्यंत पिढ्यानपिढ्या ही गेलेली आहे. त्यामुळे या साधनांचं जो प्रश्न आहे की विविध मौखिक साधना आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. तुम्हाला काय वाटतं, साधने काय ते कळलं, पण तुमचं मत इथं लिहायचं आहे. मला वाटतं की हे मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात, पण याला सोबतच भौतिक आणि लिखित साधनांची पण जोड महत्त्वाची आहे. त्यामुळे फक्त मौखिकनी नाही करणार, तर आपल्याला मौखिकसोबत हे दोन्ही भौतिक लिखित साधनही पडताळून बघणं गरजेचं आहे. आता उपक्रम, कोणत्याही जवळच्या वस्तू संग्रहालयास भेट द्यायची, तुम्ही अभ्यासत असलेल्या कालखंडातील इतिहासाच्या साधनांची माहिती मिळवायची आणि त्याची नोंद उपक्रम वहीत ठेवायची. अशी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ माझा पहिल्या धड्याचा लक्षात आला असेल. जर तुमच्या काही सूचना असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कळतील. ओके, बाय, ऑल द बेस्ट.